प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वैभव हत्तुरे यांचं पारडं सध्या जड असून युवा पिढीसह महिला वर्गाचा खंबीर पाठिंबा त्यांना मिळत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक 25 मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव हत्तुरे यांना मिळणारा जनपाठिंबा लक्षणीय ठरत आहे। विशेषतः या भागातील युवा पिढी आणि महिला वर्गानं वैभव हत्तुरे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। युवा पिढीचा वैभव हत्तुरे यांच्यावर विश्वास आहे। प्रभाग 25 मधील सुशिक्षित आणि कष्टकरी युवा पिढीनं यंदा परिवर्तनाची लाट आणण्याचं ठरवलं आहे। वैभव हत्तुरे यांच्या जनसंपर्काची पद्धत आणि युवकांच्या प्रश्नांची असलेली जाण यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे। आमच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी वैभव हत्तुरे यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे, अशा भावना येथील स्थानिक तरुणांनी व्यक्त केल्या। केवळ युवा पिढीच नव्हे तर महिला वर्गाचाही वैभव हत्तुरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी त्यांचं औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला। प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि सुरक्षा या प्रश्नांवर वैभव हत्तुरे यांनी दिलेलं ठोस आश्वासन महिलांना भावलं आहे। वैभव हत्तुरे हे आमच्या सुखदुःखात धावून येणारं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना यावेळेस मोठ्या मताधिक्यानं विजयी करणारच असा निर्धार महिलांनी व्यक्त केला। प्रभाग 25 मध्ये वैभव हत्तुरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून शहराचा आणि प्रभागाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून हत्तुरे यांचं पारडं सध्या जड असल्याचं चित्र दिसत आहे। या निवडणुकीत प्रभाग 25चे मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकतात हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी वैभव हत्तुरे यांच्यासाठी युवा आणि महिला शक्ती एकवटल्याचं दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 25 राबेजननगर या ठिकाणी वैभव हत्तुरे यांच्या मार्फत सर्वच कामं झाले होते, जसे ड्रेनेज लाईन असू द्या, रोडाचे कामं असू द्या, दिवाबत्तीची सोय असू द्या, सर्व या ठिकाणी वैभव हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामं पूर्ण झालेली आहेत आणि सर्व युवा पिढी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या बारी पण त्यांनीच नक्की निवडून येईल आम्ही अशी आशा करतो। नम्रतेत ज्याचं नाव घेतलं जातं ते वैभव हत्तुरे, त्यांच्यावर नम्रता तर कुठल्याही उमेदवाराकडे नाही आहे। आजपर्यंत वार्ड क्रमांक 25 मध्ये त्यांनी इतके कामं केले, त्याला तोड नाही आहे आणि इथून पुढेही त्यांनी भरपूर काम करतील याची अपेक्षा आणि विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 25 मध्ये राजनगर मध्ये वैभव हत्तुरे यांचा भव्य दिव्य प्रचार सोहळा चालू आहे आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की वैभव अण्णांना बहुमताने विजय करा। आम्ही मतदान करतो, तुम्ही मतदान करा, सगळे मिळून वैभव अण्णाला विजय करूया। ನಮಗೆ ಹತ್ತೂರೆ ವೈಭವ್ ಸರ್ ನಮಗೆಲ್ಲ ಪೈಲ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಈಗ ಬಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ। ನಮಗೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಅದ, ನಾವು ಅವರಿಗೆ ಮತ ಕೊಡೋರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮತ ಅವರಿಗೆ ಕೊಡೋಣ। तसेच आमचे सुरेखाताई हे आपल्या प्रभाग क्रमांक 25 मधून उभारलेले आहेत, त्यांना माझे मत प्रभाग क्रमांक 25 मधून आहे, त्याचे सर्वांनी पण मत द्यावे ही नम्र विनंती। सुकेशिनी गंगवंडे मॅडम हे आपल्या हत्तुरे वस्ती, हरळे वस्ती, राहुल नगर, शंकर नगर सगळ्यांची मताची पाठिंबा तर आहेच आम्हाला आणि पाठिंबा देऊन एक व्यक्तिमत्व म्हणले तर हत्तुरे परिवाराची वैभव सर थांबलेले आहेत। वैभव सरांची एक अभ्यासू माणूस, एक समाधान, सर्वसामान्य जात पात कुठलं बघणार न माणूस, त्यांनी सगळ्यांना सोबत घेणार आहे। आज त्यांना भरभरून आपले सगळ्या एरियातली मतदान त्यांनाच पाठिंबा आहे।